आज रोजी काँग्रेस भवनचे जवळ BJP तर्फे आज जे आहे से एक मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते। आंदोलन संपल्यानंतर काही कार्यकर्त्याने जे आहे से काँग्रेस भवनातर्फ जाऊन त्या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि यांचे प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवनच्या आतमधून काँग्रेसचे कार्यकर्ता यांच्याकडूनही जे आहे घोषणाबाजी झाली। दोन्ही बाजूने जे आहे भिंत वगैरेवर बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेरमध्ये येण्याचा प्रयास झालेला आहे। यांच्यामध्ये पोलिसने त्या ठिकाणी वेळीच हस्तक्षेप करून सर्व कार्यकर्त्याला बाजूमध्ये केला आणि त्यांना आपसात भिडू दिलं नाही। त्यानंतर जे आहे यांच्यामध्येच काही कार्यकर्त्याने दोन्ही बाजूने तुरळक जे आहे दगडफेक केली आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से आतापर्यंतच्या माहितीनुसार 3 काँग्रेसचे कार्यकर्ते, 2 BJPचे कार्यकर्ते, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल्स आणि 2 पत्रकार यांना जे आहे से किरकोळ जखम झालेली आहे। याबद्दलचे क्रॉसमध्ये 2 गुन्हे जे आहे आता दाखल करण्यात येत आहेत। एक जे आहे BJPकडून जे तक्रार दिलं त्यांच्यावर आणि एक काँग्रेसकडून तक्रार दिलेला आहे त्यांच्यावर असा 2 क्रॉस गुन्हे जे दाखल करण्यात येत आहे। घटनास्थळी जे आहे से योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता जे गर्दी जमा झाली होती दोघे पक्षाचे कार्यकर्त्याची ते जे आहे से आता त्यांना जे आहे से पाठविण्यात आलेलं आहे। आता त्या ठिकाणी शांतता आहे। नाही, आता दाखल होत आहे। त्यामुळे सांगितले दोन्ही पार्टीकडून जे आहे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। तक्रारीत पवारांचं नाव आहे का? त्यामुळे सांगितलं तक्रारी एक वेळ दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती नंतर देण्यात येईल। FIR आता दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे जे आहे से एक वेळ दाखल झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। ठीक आहे, थँक्यू। हे सांगितलं मी सुरुवातीमध्ये की इथे जे आहे क्वेश्चन मी घेणार नाही, मी फक्त एक ब्रीफ करतो, ते ब्रीफिंग मी दिलेलं आहे। थँक्यू। एक मिनिट, मी आधी सांगितलं क्वेश्चन घेणार नाही मी प्रायमरी ब्रीफिंग दिलेली आहे। नंतर आपल्याला जे आहे संबंधित अधिकारी आता काय मानत तुम्ही हिंदी आज जो एक मिनिट बाबा तुमचे ऐकलं मी। आज जो है सो दोपहर मराठी बोल रहा था। आज जो है सो 12 बजे के आसपास कांग्रेस भवन के पास में BJP कार्यकर्ता के द्वारा आंदोलन किया जा रहा था। आंदोलन खत्म होने के बाद कुछ कार्यकर्ताओं ने कांग्रेस भवन के गेट के पास जाकर वहां पे दीवार जो है सो क्रॉस करने की कोशिश की, घोषणाबाजी की। उसी समय जो है सो कांग्रेस भवन के अंदर जो कांग्रेस के कार्यकर्ता हैं उन्होंने भी प्रत्युत्तर में घोषणाबाजी की। उन्होंने भी दीवार क्रॉस करके इस साइड आने की कोशिश की है। इसमें जो है पुलिस ने जो है सो तत्काल जो है सो उसमें हस्तक्षेप करके दोनों पक्षों के कार्यकर्ताओं को बाजू में किया है और उसके बाद जो है सो दोनों तरफ के कार्यकर्ताओं को वहाँ से जो है सो हटाया गया है। इसके बारे में BJP के तरफ से और कांग्रेस पक्ष के तरफ से दोनों पक्षों के तरफ से एक दूसरे के विरुद्ध तकरार दी जा रही है और उसके बारे में जो है सो FIR दाखल करने का काम चालू है। थैंक यू। हाँ, इस जो है सो आंदोलन और ये जटापट्टी में जो है सो कुछ कार्यकर्ताओं के तरफ से स्टोन पेल्टिंग भी हुआ है, जिसमें से कांग्रेस के 3 कार्यकर्ता, BJP के 2 कार्यकर्ता, 2 पुलिस के महिला कर्मचारी और 2 पत्रकार जो है सो इसमें किरकोळ रूप में जख्मी हुए हैं। सर, भाजपने आंदोलनाची परवानगी मागितली होती का? बरोबर आहे, तुम्हाला सांगितलं सर्व काही आहे। ठीक आहे, ते तुम्हाला नंतर तुम्हाला ब्रीफ दिला ते आधी इंग्लिशमध्ये Today in the afternoon there was one agitation was going on near the Congress Bhavan by the BJP activist. After the agitation was over, then some of the activists of BJP party had gone towards the Congress building and they have started giving slogans there, and after that there was some slogans from the Congress activists from the inside of the Congress Bhavan. In this
situation, there was some stone pelting from both the sides, in which 3 Congress activists, 2 BJP activists, 2 police lady constables, and 2 journalists have been injured. And the process of registration of FIR from both the sides is going on. Thank you. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.